नमस्कार मित्रांनो. आमच्या डोरीमोन पण आलाय हात धुवासाठी. हे बघा मागे पण काढली, समोर पण काढली. मॅम वगैरे आहे नाही, पुरा क्लास खाली आहे पार्टी. तर आता आमची इथे खतरनाक. हॅलो मित्रांनो, तो आजचा ब्लॉग आहे आपला मराठीमध्ये, कारण मी हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये ब्लॉग शूट केला आहे. तर आजचा ब्लॉग मी मराठीमध्ये शूट करत आहे. तर सध्या मी मेट्रो स्टेशनवर आहे आणि इथे ब्लॉग शूट करणे म्हणजे खूप मोठी चुकी आहे. तर मी इथे शूट नाही करणार, कारण इथे फाईन लागतो. सो मित्रांनो, आय एम फ्रॉम नागपूर आणि मराठी माझी मातृभाषा आहे. तर मराठीमध्ये मी फुल कॉन्फिडंट होऊन बोलू शकते. मराठीमध्ये माझा कॉन्फिडन्स खूप अलगच असते, बट दॅट ऑडियन्स आपली हिंदीमध्ये असते. सो अगर आप लोग नागपूर से हो, अगर तुम्ही नागपूरमधून आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा इन्स्टा पेज आहे, इथे पण फॉलो करा. नक्की तुम्हाला माझ्याकडून काही शिकण्याबद्दल मिळेल. सो चला आपला ब्लॉग स्टार्ट करू द्या. आता सध्या मी मेट्रो स्टेशनवर आहे आणि आता मी इथे शूट नाही करत आहे. इथे सध्या कोणी आहे नाही, त्यामुळे मी इथे शूट करू शकते. बाकी स्टाफ वगैरेला घ्यायला लागत नाही, तर बाई फाईन लागते, भारी फाईन लागते. त्या दिवशी पण लागवलं. तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनमुळे मी बांधली आहे राखी. ही राखी माझ्या सिस्टरनी नाही बांधली, माझी सिस्टर तर बँगलोरमध्ये आहे. तर मी राखी माझ्या मम्मीने बांधली आहे. तर आता कॉलेजमध्ये जाऊया, बघूया. आता आज तसं आज सुट्टी आहे, तरी पण आज म्हणजे सुट्टी नाही आहे आज, बट आज कॉलेजमध्ये खूप लोक येत नाही, कारण आज रक्षाबंधन आहे. आपण चाललो आहे, बघूया काय होते. तर मित्रांनो, मी पोचलो आहे कॉलेज. थोडं 10 मिनिट लेट झालो आहे, बट पोचलो. सुनसान पुरा एरिया सुनसान. आज आहे रक्षाबंधन आणि आला आहे, कोणीच कॉलेजमध्ये आलंच नाही. म्हणजे आले असेल, अंदर असेल. इथे सध्या पुरं सुनसान आहे. आमच्या कॉलेजमध्ये गवत पण खूप आहे गाईज. फायनली मित्रांनो, लेक्चर खतम झाले आहे आणि आता क्लासमध्ये कोणीच नाही आहे, पुरा क्लास खाली आहे. म्हणजे आज ना रक्षाबंधनमुळे खूप कमी मध्ये आले होते आणि हे किटाणू लोक बदमाशा करताय क्लासमध्ये. आतावरच हे एकामेकाला मारत होते. किटाणू नाही आहे, सर्वात मोठा किटाणू तर हा आहे गाईज. हे किटाणू आणि हे किटाणू उभा आहे तिथे. हे लोक खूप मारापिटी करत होते. आता हे लोक थंडे पडले, कारण मी यांना शेकलं चांगलं. सॉरी गाईज, यांना मी शेकलं चांगलं जोरात. तर आता हे लोक शांत पडले थोडे. हे लोक मॅम समोर मारते, लेक्चरमध्ये मारापिटी करते. तर हे लोक थोडे आहे, थोडे एन्जॉयचं चूल आहे. तर आता आम्ही आलो आहे हात धुवायला. खूपच थंड पाणी आहे. इथे खूप थंड पाणी आहे. आमच्या फिल्टरमध्ये हात धुवते. इथं लावलं आहे तसं पाण्याचा अपव्यय करू नये, तरी पण आम्ही अपव्यय करतो. आणि आमचा जो नळ आहे तो खूप अँटिक आहे. स्विच दाबल्यावर हे थांब रे बॅकग्राऊंड. आमच्या डोरीमोन पण आलाय हात धुवासाठी. तर हे आहे आमची क्लास, ही वाली. आणि इथे होते आमचे लॅब्स वगैरे. सध्या पुरी क्लास खाली आहे. तर मी तुम्हाला कॉलेजचा आपला टूर नाही करूला, एखादा दिवस कळवीन, ते पण मराठीमध्ये. तर हे फर्स्ट टाइम होत आहे की मी मराठीमध्ये व्लॉग शूट करत आहे. तो सबस्क्राईब करा जर माझा चॅनल आवडला असेल, माझे व्लॉग्स आवडतात तुम्हाला, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मराठीत आवडते, हिंदीमध्ये आवडते की इंग्लिशमध्ये. तर आता मी क्लासमध्ये आहे. आता लेक्चर खतम झाले. रक्षाबंधनमुळे आज मुलं आलेच नाही हे क्लासमध्ये, खूप कमी आले आहे. त्यामुळे आज लेक्चर्स तर होणार नाही, बस 2 झाले. आता एक प्रॅक्टिकल आहे, त्यानंतर सुट्टी. मग उद्या तर सॅटर्डेच आहे, त्यानंतर संडेच आहे. तर मग हॉलिडे आहे. तर ब्लॉग मी टाकणार नाही. सो ब्लॉग खूप फनी आहे. तर लास्ट पर्यंत बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट पण करा. मित्रांनो, सध्या आमचं प्रॅक्टिकल तर आता सर आता क्लासमध्ये आहे नाही. काही क्वचित मुलाला प्रॅक्टिकल दिलेलं आहे, तर प्रॅक्टिकल लिहिलं आहे बोर्डवर आणि आम्ही इथे परफॉर्म करत आहे. तर माफा झाला आहे, तर आम्ही इथे बसलो आहे. चला बघूया परफॉर्म. तर इथे चालू आहे गाईज थिओरिटिकली कॅल्क्युलेशन. हे दाखव ग. एक्सपेरिमेंट नंबर 6 पण चालू केला. तर हे आमच्या क्लासची टॉपर तिला. सो गाईज इग्नोर दी चप्पल. हा, तर आता आमचं हे प्रॅक्टिकल कम्प्लीट झाला आहे. आम्ही हेवाला केला पहिलावाला आणि याची कॅल्क्युलेशन पण काढली. सगळं निपटलं. पसारा बघू शकता आमच्या. आता हे बघा गाईज, माझी छोटीशी गाडी मला खूप आवडते. तर मी याला बॅटरी लावून, अरे माझा वायर तुटला. नमस्कार मित्रांनो. हा, तर आज रक्षाबंधनमुळे कोणी आलं नाही क्लासमध्ये. तर सगळे मुलं मुली कोणी पण बसलाय आणि कोणाला पण सोबत ग्रुप बनवून प्रॅक्टिकल कम्प्लीट करताय. आमचं झालेलं आहे. आता आम्ही चीट मारताय गाईज. हे लोक बहुत डिस्कशन करताय, याचं डिस्कशनच खतम नाही होत आहे. आणि इकडलं टॉपर आणि ह्या दोघांचं पण चालू आहे. आणि समोर ते 3 बस एवढेच मुलं आहे क्लासमध्ये, मुलं बाकी खूप कमी आहे. आणि आम्ही दोघं, आमचं पण इकडे चालू आहे प्रॅक्टिकल. आमचं झालं आहे. आमच्या मल्टीमीटरवर 0 दाखवत आहे सगळं. आता काय करायचं आहे, प्रॅक्टिकल नंबर 6 दिला.
सो गाईज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग खूप लंबा बनवला मी. फर्स्ट टाइम एवढा लॉंग ब्लॉग शूट केलाय. ही करायची गरज होती का आता? गाईजच्या मम्मीने मेहंदी काढून देतली आणि फ्लॅश मारत आहे क्लासमध्ये. हे बघा मागे पण काढली, समोर पण काढली. भाई तो इथे ना गाईज एक गोष्ट झाली आहे. आता क्लासमध्ये ना मॅम वगैरे आहे नाही, पुरा क्लास खाली आहे. सो कॉलेज एंड झालाय. यांनी बोलवले भाई पिझ्झा. तर इथे चालू आहे पिझ्झा पार्टी. तर आता आमची इथे खतरनाक वाली पिझ्झा पार्टी होणार आहे. सगळे पिझ्झा पार्टी करत आहे. तर क्लासमध्ये कोणी नाही आहे. आम्ही गेट वगैरे बंद करून दिलं आहे आणि इथे मस्त पिझ्झा पार्टी होती. तो गाईज जर माझा ब्लॉग आवडला असेल सबस्क्राईब करा, कारण आजचा दिवस खूप फनी होता यार. आज आम्ही खूप काही केलं आणि आता आमची पिझ्झा पार्टी चालू आहे भाई. तर बहुत मजा येणार आहे. तर हसा पण खूप येत आहे. आणि आता आम्ही मॅमला दिसता वाचलोय. आम्ही डोर बंद केलाय. डोर खोलल्यावर जर मॅम आलं ना तर आमची खूप लागणार आहे. तरी पण आम्ही आमची पार्टी कंटिन्यू करू. मजा येणार आहे मित्रांनो. इथे स्नॅप ॲप करणं चालू आहे आणि लोकांना पाठवणं चालू आहे. सगळे स्नॅप करण्यात बिझी आहे. खात कोणीच नाही आहे यार. बस एक मुलगी स्नॅप नाही काढत आहे. गाईस पहिला वाला बाईट आय थिंक मलाच घ्यावं लागेल, कारण हे लोक तर चालू करणार नाही आहे. तो चलो आता पिझ्झा पार्टी करूया. हो यमी आहे, खरंच मस्त आहे. गाईस दुसरा फ्लेवर का बघतो खायचं आहे. फायनली गाईस आमची पार्टी खतम झाली आहे. आता आम्ही बाहेर जात आहे. कोण आहे रे? रक्षाबंधन म्हणते. राखी तर बांधलीच नाही मला. मला राखी बांधणार आहे. मग आम्ही हॅपी रक्षाबंधन करणार आहे. तर ही मंडेला बांधू. आता आम्ही सगळे बॅग मध्ये कुचकले आहे. सगळे लाईट वगैरे लाईट फॅट सगळं बंद केलं आणि आता सगळे आम्ही क्लास लिव्ह करत आहे. नाहीतर सापडलो तर वांदे होईल. चला गाईस बाहेर चलू आता फिटकन. कोणीच नाही आहे. ओ ग्रेट एस्केप गाईस. फायनली गाईस ग्रेट एस्केप केला. तर वॉशरूम मध्ये आया तुम्ही हात धुवून घ्या. आमच्या वॉशरूम कसा आहे तो. चलो गाईस फायनली गाईस पार्टी वगैरे करून आता आम्ही निघालो आहे बाहेर. सगळ्यांनी एस्केप केला. बॉक्स वगैरे सगळे बॅग मध्ये भरले. आता कॅन्टीन मध्ये जाईन आणि डस्टबिन मध्ये फेकून देईन. आणि आता आमच्या कॅन्टीन मध्ये रेट पडली होती, त्यामुळे नवीन डस्टबिन आले आहे कॅन्टीन मध्ये. सो मजा आली भाई, खरंच मजा आली. पिझ्झा पण टेस्टी होता. बस एखादी वेळा अगर दरवाजा खोलून घेतला असता मॅमनी आणि मॅम अंदर आला असता अशी लागली असती. मॅमला पण देऊन दिलं असतं. हा मॅमला दिलं असतं, पण मॅमने खाल्ल्या पण पाहिजे ना. आमची बहुत खतरनाक लागली असती गाईज. मजा आली, खूप मजा आली आज खूपच. आता कपडे घालून बघा मस्त ऊन तपत आहे एवढ्या दिवसानंतर. रोज पाणी याच्या नागपूरमध्ये. आज फायनली ऊन तपत आहे आणि आमची तोंड चमकत आहे उन्हीमुळे. तर आता कॉलेजमध्ये कोणीच नाही आहे. पुरं कॉलेज खाली झालं आहे. आमची पार्टी होती म्हणून आम्हाला वेळ लागला. पुरे विद्यार्थी लोक पुरे गेलेले आहे. म्हणजे इथून नाही गेले आहे, कॉलेजमधून गेले आहे. आणि आता आम्हाला निघावं लागेल, कारण वाचायचे म्हणजे स्वतःला वाचवावं लागेल. वाचलो आम्ही, आता निघालो बाहेर. आपण सिक्युरिटी नाही होता ते बरं झालं. जे सिक्युरिटी नाही होता ना आम्हाला आमचा हे भेटलं पार्सल. नाही तर पार्सल आणताना पण थोडी प्रॉब्लेम झाली असते. तर हे आहे आमच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूरची कॅन्टीन. आधी इथे खूप गंदी असायची, पण इथे रेट पडली होती त्यामुळे चमकोली. बघू शकता किती क्लीन दिसत आहे. आता आपण अंदरचा व्ह्यू दाखवू. अंदर पण म्हणजे गंदीच आहे, पण थोडी क्लीन केली. डस्टबिन वगैरे हे बघा, मोठे डस्टबिन लावले आहे. आणि हे लोक आता येऊन येते बसले. यांनी आता डस्टबिन मध्ये बॉक्स पण टाकले. चला मी तुम्हाला बॉक्स दाखवते डस्टबिन मधले. डोरेमॉन हे बघा गाईज, यांनी बॉक्स इथे कुचकलाय डस्टबिन मध्ये आणि आता इथे मस्त बसून आराम करत आहे. हे काय बघतेस का तू? हे मुलगी पाणी पित आहे गाईज. गाईज का मुंह देखो, ऐसे मुंह बनाती है लड़की. बोला तुम्हाला काय बोलायचं होतं. हे बघा बघा बघा, कोण बघायचं? बोला काय बोलायचं तुम्हाला.
तर मला बोलायचं होतं आता काय झालं हा बोर्डवर काहीतरी लिहित होता आणि यांनी चॉक फेकून हिला मारलं. हा हिला मारला हिला ह्या मुलीला. हा तर ही चिडली म्हणजे हे मुलगी चिडली ही वाली. चिडलं नाही हे कोण मुलगी चिडलं? हा, तर मी मी हिला सांगते चॉक ना. मारून फेकलं तर ही मुलगी चिडली तर हिला बसला नाही तुला इथं कट मारून गेला असं एकदम बाजूशी असा खचके गया. हे ते बाजूला कसाही गेला पण मी तर काही हे नाही करणार मी मारणार नव्हती पण हा पोरगा एवढा भेला की मग इच्छा झाली थोडस माराची आणि हा भिंतीवर चिपकून गेला होता की माझ्या पाठीवर मारला नाही पाहिजे. गाईस हे मारते ना तर खूप हिच्या हाताफात चॉनकन बसते ना भाई देखो चॉनकन. इन आंखों में मेरे लिए डर है कि मैं इसे ना मारूं. देख लो. डर है. गाईस हे बहुत चक्कर मारते हिचा हात असा असा आहे पुरा आणि बसते असा चक्कन बसते ना सॉन्न बसते पुरा असं झुमते असा पाठी मागे. त्यामुळे वाचून राहावं लागते नाहीतर आपण काही नाही आपण लोखंडाच्या लागत नाही तेवढं पण हिचा हात असा चक्कर बसते. अरे लोखंडे मी आहो तर लोखंडाची कोण झाली मी. बात तो सही आहे लोखंडी आहे म्हणून हिचा हात खूप असा चक्कन बसते तर असं झनझन वाटते काही. एक एक्झाम्पल दाखव. नाही एक्झाम्पल दाखवायची गरज नाही. अरे माझे सबस्क्रायबर काय विचार करणार एक्झाम्पल दाखवायची गरज नाही. तर हे बघा आपली कॅन्टीन दाखवतो तुम्हाला. सध्या थोडी चमकोली आहे बट तरी पण गंदीत दिसत आहे. हॅलो गाईज सो शी इज माय सबस्क्रायबर. म्हणजे हे आधीपासून माझी सबस्क्रायबर आहे. माझा जो ओल्ड चॅनल होता त्याच्यावर पण हिने मला सबस्क्राईब केलं तर सगळ्या व्हिडिओजला लाईक करे. अरे यार आज गाइस ये लोग ना राखी बांधने वाले थे. कहाँ है तुम्हारी राखी. इसने नहीं बांधी है पर ये मेरी मम्मी ने बांधी है बांधने वाली है मेरी. मी नाही लावली पण मेहंदी. गाईज बघा तिच्या नवऱ्याला खूप प्रेम करते आय थिंक करणार आहे. तिची मेहंदी बघा किती माझा चमकली नवरा आहे. करतच नाही. अरे दाखव ना मेहंदी दाखव ना तुझी. बघा गाईज किती चमकली आहे. हिच्या मम्मीने काढून दिली आहे ही मेहंदी. मी काढली आहे. काढली कसं ह्या हाताने कशी मेहंदी काढली. नाही खोटं बोलून राहिली काही. खोटी बोलताय गाईज अशी मेहंदी काढूच नाही शकत. म्हणजे ह्या हातावर मेहंदी काढूच नाही शकत. मी काढली आहे. अच्छा हा लेफ्ट आहे का. अच्छा बरोबर आहे मग काढू शकते. मी नाही नाही लेफ्टवर काढली आहे. आपल्या कॅन्टीन मध्ये आम्ही सगळं फेकफाक केलं आता बॉक्स वगैरे. अरे कुठे दाखवते कोण दाखवायला पाहिजे. मी अशी दाखवणार होती. पिटचेक देत होती मी. पिटचेक देत होती एवढा. हे बघा गाईज माझा फिगर माझा फिगर बघा. चेक नाही द्यायला का चांगले नाही. विचार करत असताना की मुलं नाही का माझ्यासोबत मुलं नाही असते का. मुलं पण आहे 2 मुलं आहे 3 मुलं आहे. एक महिन्या पुढे गेला तर एक पुढे तरी गेला. तुझ्या नवऱ्याने एक हा मुलगा एक हा मुलगा. तो नाही तो बॅकग्राऊंडचा नाही पण गोष्ट असते क्या अरे फॅन मूवमेंट. फैन मूवमेंट क्रिएट हो गया गाइस. बाप रे फैन मूवमेंट क्रिएट हो गया गाइस. लॅपिंग तर ते गाईज जी माझी मला माझे 2 जीबी राहते कायमचे ब्लॉगर म्हणजे फॉलोअर्स मिळाले. आय थिंक फॉलोअर्स नाहीये पण माझी गेली फील्ड मध्ये. मी घाबरले नाही. अरे मी पण घाबरलो मला काय माहिती आहे फर्स्ट टाइम आपलं फर्स्ट एक्सपीरियंस व्हाट यू हाँ. वांट टू से अबाउट दैट थिंग. जे एक रील होती गाईज तुम्हाला ही हेलो गाइस अब मैं बताती हूँ. आज इसका था फर्स्ट. अरे मराठी कोण आजचा ब्लॉग मराठीत आहे माझा. हा तर मित्रांनो जे मी एक रील बनवली होती. अरे झूम आउट कर ना यार झूम आउट कर. अरे झूम आउट कर की. झूम आउट आहे. सो गाई ही वाली जी रील मी टाकली होती इंस्टाग्रामवर तर हा रील मध्ये जे मुलगी आहे तिचे नाव घेतल्यावर हा मुलीची खूप जडते. हे आपलं टोन पण लपवत आहे माहित नाही कोण जडते पण जडते. हिचं म्हणणं आहे की माझा मित्र आहे माझ्यासोबत राहत. आणि ते बघा चालली पण आहे उठून. तिची एवढी खतरनाक चालली की चालली आहे चालली पण ते तिकडे जाऊन बसत आहे आता. म्हणजे तुम्ही बघू शकता यार किती. जाऊ द्या गेली तर गेली. म्हणजे मी पण जाईल तिकडे थोड्या वेळा. हा तर तिची खूप जडते. तर हे वाली जी रील आहे कॉलेजमधलं खूप चालली. हिच्यावरनं कमसे कम अरे काही बोला यार तुम्ही. कमीत कमी 9K व्ह्यूज आहेत. 9K व्ह्यूज आहेत त्या रीलवर आणि शेअर पण खूप आहे. तर जे कॉलेजचे जे पण मुलींनी बघितले असं सेम आहे ना आमचा तर युनिफॉर्म म्हणून ओळखायला येते कोण कोणत्या कॉलेजमध्ये आहे. तर फीडमध्ये सगळ्याच्या फीडमध्ये दिसत आहे. मी त्याच्या जवळ जाऊन बसतो त्याच्या फोनमध्ये रील येऊन जाते तर एकमेकाला पाठवतात ते लोक. अरे बोल काही. आता एक फॅन फॉलोअर आला होता याच्यासोबत हात वगैरे मिळवलं. जिरली काही माझी जिरली. कॅन्टीन मध्ये बघा सुंदर सुंदर सुविचार लिहिले आहेत बेंचवर. चांगले दाखव ना वाचलं तर हा पाहिजे त्याला बघा पण. वाचा सुंदर सुंदर सुविचार लिहिले आमच्या बेंचवर. इथे कॅन्टीनचे बेंच खूपच सुंदर आहे खूप पॉश आहे खूप क्लीन आहे. काय लिहिलंय? ढंग का इथे लिहिलं आहे सुंदर सुंदर सुविचार. तर तुम्हाला वाचता येत असेल तर वाचू काय लिहिलंय? शकता. ढंग का तो
ढंग का तो रख लिया कर असं काहीतरी आहे लिहिलं आहे. आणि असे खूप काही वस्तू आता दाखवण्यासाठी खूप काही आहे इथे. आता बघा तुम्हाला काय वाटते बघण्यालायक तर. मला ते हाय सगळं टाइमपास करून आता आम्ही निघालो आता बाहेर जायसाठी. अभी हम जाएंगे घर अपने अपने. कल छुट्टी है गाइज. इग्नोर हाँ येस गाईस कल छुट्टी है गाइज तो मजा नहीं आएगा. घर पे बोर मारते गाइज. 10 रुपये कुठे गेले तिचे 10 रुपये पडले गाइज. चला शोधूया. 10 रुपये आहे का 12 रुपये आहे. ही रोज ही मुलगी रोज बस साठी आपले 12 रुपये आणते. 12 रुपये. सकाळी जे पप्पा किंवा दादा सोडून देते आणि आता याच्या वेळेस 12 रुपये आणते. माई माझे तर भागूनच नाहीत 12 रुपयात. मला तर जायला 60 रुपये लागते घरी. न्यू अपडेट अनलॉक. कल सुट्टी नाही आहे. उद्या सुट्टी नाही आहे. नवीन अपडेट आली. आता सगळ्यासोबत बोलताना माहित पडलं की उद्या सुट्टी नाही आहे. उद्या अजून यायचं आहे. तर उद्या पण येऊ. उद्या पाहू आता काय होते तर गाईज ब्लॉग खूप बस लंबा बनला आहे. तर बघा भाई लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर वॉचिंग म्हटलं ना. थँक्स फॉर वॉचिंग बोलतो गाईज एक बार. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. तर गाईज आता मी हा ब्लॉग एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा लाईक करा. आणि माझी मैत्रीण चिडली आहे माझ्याकडून बोलत नाही. बाय बाय.